परमेश्वराची स्तुती असो, त्याच्या पवित्र नावाला मान महिमा गौरव आतापासून सदा सर्व काळपर्यंत असो. प्रियांनो, लॉकडाऊन समयातील आजच्या या पवित्र वारच्या भक्तीमध्ये आपणा सर्वांचं मी स्वागत करीतो. आजच्या या भक्तीमध्ये आपण आपलं मन, आपलं चित्त आपल्या परमेश्वराकडे आपण लावूया, कारण त्याची इच्छा आहे की त्याच्या लेकरांनी त्याची भक्ती, त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने करावी. या होया आपण परमेश्वराचा जय जयकार करू, आपल्या तारण दुर्गाचा जय जयकार करू. उपकार स्मरण करीत आपण त्याच्या पुढे जाऊ, स्तोत्रे गात त्याचा जय जयकार करू. कारण परमेश्वर थोर देव आहे, सर्व देवाहून तो थोर राजा आहे. त्याच्या हाती पृथ्वीची स्थले आहे, पर्वताची उंच शिखरे ही त्याचीच आहे. समुद्र त्याचा आहे, त्यानेच तो उत्पन्न केला. कोरडी भूमी ही त्याच्याच हाताने घडविली गेली. या होया परमेश्वर जो आपला उत्पन्न करता, त्याच्या पुढे आपण गुडघे टेकू, त्याची उपासना करू, त्याला नमन करू, कारण तो आपला देव आहे आणि आपण त्याच्या कुरणातील प्रजा, त्याच्या हातचा कळप आहोत. आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 सेनाधीश प्रभू परमेश्वरा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, अखिल सृष्टीच्या निर्माण करते आमच्या जिवंत देव बापा, या सकळच्या समयी प्रभू परमेश्वरा तुझ्या पवित्र नावाला मी धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो, कारण तू स्तुतीस पात्र आहेस, भयास योग्य आहेस. आम्हा लेकरांची काळजी वाहणारा तू स्वर्गीय पिता आहेस. तुझी दया, तुझी करुणा आणि तुझी प्रीती आम्हा सर्व लेकरांवर सदैव आहे. आणि म्हणूनच या जिवंतांच्या भूमीवर या क्षणापर्यंत आम्हा प्रत्येकाचा सांभाळ तू केलेला आहेस. त्याचबरोबर प्रभू परमेश्वरा, मागील आठवडाभर आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केलास. आम्हा प्रत्येकाला सुखी निरोगी असं ठेवलंस. आम्हा प्रत्येकाच्या कामकाजामध्ये सहाय्य करता झालास. मागील आठवड्यात प्रभू परमेश्वरा तुझ्या लेकरांच्या सर्व इच्छा, आकांक्षा, बेत, योजना तू सिद्धीस नेल्या. आणि पुन्हा एक वार आजचा हा पवित्र वार आम्हा प्रत्येकाच्या जीवनाला तू जोडलास, यासाठी की आम्ही प्रत्येकाने आत्म्याने खरेपणाने तुझी भक्ती, तुझी उपासना करावी. आणि म्हणून त्याबद्दल देखील मनापासून तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो आणि प्रार्थना करतो की आजची भक्ती तू तुझ्या लेकरांसाठी आशीर्वादित करावीस. आणि म्हणून आजच्या भक्तीस मी तुझ्या पवित्र हाती समर्पित करतो. आजची भक्ती तू आपल्या हाती घे. आजच्या भक्तीचा चालक मालक तू हो. आणि आजच्या वचनाद्वारे प्रभू परमेश्वरा तुझी इच्छा तुझ्या लेकरास तू प्रगट कर, यासाठी की तुझ्या इच्छेप्रमाणे तुझ्या लेकरांनी या जगातलं आपलं जीवन जगावं आणि त्याद्वारे केवळ तुझं आणि तुझंच गौरव व्हावं, असं दैनंदिन कृपेने होऊ दे. पुन्हा एक वार तुझ्या आभार मानत तुझ्या नावाला धन्यवाद दे. छोटीशी प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि गोड नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. या वेळेला आपण उपासना संगीत गीत नंबर 533 गाऊया. गीत नंबर 533. तू बोलाविले सेवा कराया, प्रभू आलो आनंदे. तू बोलाविले सेवा कराया, प्रभू आलो आनंदे. तरी विश्वासे तुझ जवळी, मज नित्य राहू दे. मज जोडी प्रभू
तव कुशीशी प्रभु घेई ओढोनी, तव सेवेला क्षम व्हावेसे करी ख्रिस्ता कृपेने, तव इच्छेला वश सर्वदा स्थिर व्हावे आशेने, मज जोडी प्रभु तुझशी तव कृसा धावोनी, मज घेई तव कुशीशी प्रभु घेई ओढोनी, क्षणभरी तुझ जवळी किती शांती मनाशी, किती मागणी प्रीती भाषणे जशी मित्र मित्राशी, मज जोडी प्रभु तुझशी तव कृसा धावोनी, मज घेई तव कुशीशी प्रभु घेई ओढोनी, तरी संपत्ती तव प्रीतीची इहलोकी कळेना, भरती तैसी सदानंदाची न मिळे स्वर्गाविना, मज जोडी प्रभु तुझशी तव कृसा धावोनी, मज घेई तव कुशीशी प्रभु घेई ओढोनी. परमेश्वराची स्तुती असो. यावेळेला आजच्या मननासाठीचा तो शास्त्रपाठ आहे. त्या शास्त्रपाठाचं आपण वाचन करणार आहोत आणि आजच्या मननासाठीचा जो शास्त्रपाठ आहे योहानकृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय. योहानकृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि वचन 1 ते 7 यावेळेला आपण वाचणार आहोत. योहानकृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि वचन 1 ते 7. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. मी जातो तिकडचा मार्ग तुम्हाला ठाऊक आहे. थोमा त्याला म्हणाला, प्रभूजी, आपण कोठे जाता हे आम्हाला ठाऊक नाही. मग मार्ग आम्हाला कसा ठाऊक असणार? येशूने त्याला म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. मी कोण आहे हे तुम्ही ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते. आतापासून पुढे तुम्ही त्याला ओळखता व तुम्ही त्याला पाहिलेही आहे.
वाचलेलं वचन प्रभू तुम्हासाठी आशीर्वादित करो. यावेळेला आपण मध्यस्थीची प्रार्थना करूया. पवित्र प्रभूजी, तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो आणि पुन्हा एक वार लीन आणि नम्र अंतकरणाद्वारे तुझ्या चरणाजवळ येतो आणि प्रार्थना करतो. प्रभू, खरोखर तुझी कृपा दृष्टी आम्हावर आहे आणि म्हणूनच अशा या प्रसंगातून आम्ही जात असताना आम्हा संगतीत तू आहे, आम्हा प्रत्येकाचं रक्षण तू करत आहेस. यावेळेला तुझ्या आभार मानत असताना ही मध्यस्थीची प्रार्थना तुला सादर करीतो. दयागंध बाप्पा, ही मध्यस्थीची प्रार्थना करत असताना सर्वात प्रथम आम्ही मुंबई रिजनल कॉन्फरन्स, आमचे बिशप रेव्हरेंड डॉक्टर अनिल सरवंत, त्यांची प्रिय पत्नी सिल्विया सरवंत, त्यांच्या सेवेसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी मी विशेष प्रार्थना करतो. या उभयतावर प्रभू परमेश्वरा तू आपल्या विपुलतेचा आशीर्वाद पाठव आणि मुंबई धर्म प्रांताचा हा कारभार पाहत असताना विशेष तू त्यांचं सहाय्य कर. ज्ञानाने, बुद्धीने तू त्यांना परिपूर्ण कर. लागणाऱ्या सर्व गरजांची पूर्तता तुझ्या स्वर्गीय भांडारातून तू पूर्ण कर आणि त्यांच्याद्वारे प्रभू परमेश्वरा या संपूर्ण मुंबई रिजनल कॉन्फरन्सचा उत्कर्ष होऊ दे, की ज्याद्वारे केवळ तुझा आणि तुझंच गौरव व्हावं. या वेळेला विशेष प्रार्थना करतो प्रभू परमेश्वरा, कुलताबा डिस्ट्रिक्टचे सुप्रिटेंडेंट रेव्हरेंड संजय चव्हाण, त्यांची पत्नी रेव्हरेंड क्रिस्टिना चव्हाण आणि त्यांचा मुलगा स्टीव्ह यांच्यासाठी देखील मी प्रार्थना करतो. प्रभू परमेश्वरा, या संपूर्ण डिस्ट्रिक्टचा पदभार सांभाळत असताना आणि विशेषतः पुणतांबा मंडळीमध्ये सेवा करत असताना प्रभू परमेश्वरा नीरज साहेबांचं तू विशेष सहाय्य करावं. त्यांना देखील ज्ञान, बुद्धी, चातुर्य तू द्यावंस. त्यांच्या देखील सर्व गरजांची पूर्तता तुझ्या गौरव भांडारातून तू पूर्ण करावीस, जेणेकरून पुणतांबा मंडळीची सेवा करत असताना या संपूर्ण पुणतांबा डिस्ट्रिक्टचा उत्कर्ष त्यांच्याद्वारे व्हावा, विकास त्यांच्याद्वारे व्हावा, असं दैनिक कृपे. त्याचप्रमाणे प्रभू परमेश्वरा, त्यांच्या कुटुंबाची तू विशेष काळजी व्हावीस. कुटुंबाच्या गरजांची पूर्तता तुझ्या स्वर्गीय भांडारातून तू पूर्ण करावीस आणि प्रभू या कुटुंबाला तुझ्या विपुलतेच्या आशीर्वादाने तू आशीर्वादित करावंस, म्हणून देखील मी तुझकडे प्रार्थना करतो. प्रभू परमेश्वरा, आमच्या डिस्ट्रिक्टच्या सर्व मंडळांसाठी प्रत्येक मंडळी तू आपल्या हाती घे. प्रत्येक मंडळीवर तू आपला विपुल आशीर्वाद पाठव. प्रत्येक मंडळीमध्ये तुझं आत्मिक नवसंजीवन तू आण. प्रत्येक मंडळीची तू उत्तर वाढ कर आणि त्याचबरोबर प्रत्येक मंडळीवर सेवा करणाऱ्या तुझ्या सर्व सेवक वर्गासाठी, त्यांच्या सेवेसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी देखील प्रार्थना करतो की प्रभू परमेश्वरा, त्या प्रत्येक सेवकाची सेवा आशीर्वादित कर, फलद्रूप कर. त्या प्रत्येक सेवकाच्या कुटुंबाची विशेष काळजी व्हा. कुटुंबाच्या सर्व गरजा तुझ्या गौरव भांडारातून तू पूर्ण कर. कुठल्या चांगल्या गोष्टीची वाण तू पडू देऊ नकोस आणि त्याद्वारे तुझं गौरव तू करून घे. यावेळेला आमच्या देशासाठी आम्ही प्रार्थना करतो. आमचे पंतप्रधान, आमचे राष्ट्रपती यांना तुझ्या पवित्र हाती मी देतो. दयागंध बाप्पा, त्यांचं सहाय्य कर. त्यांना देखील ज्ञान, बुद्धी, चातुर्य तू दे, यासाठी की चांगल्या रीतीने प्रभू परमेश्वरा त्यांनी या देशाचा राज्यकारभार चालवावा. त्याचप्रमाणे आमच्या महाराष्ट्रासाठी आम्ही प्रार्थना करतो. आमचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ यांना देखील तुझ्या पवित्र हाती देतो. त्यांचं देखील तू सहाय्य कर आणि प्रभू परमेश्वरा, या राज्याचा राज्यकारभार हा धर्मनिरपेक्ष भावनेने त्यांनी चालवावा, त्यासाठी तू त्यांचं सहाय्य करावंस, मार्गदर्शन करावंस, म्हणून देखील मी तुझकडे प्रार्थना. दयागंध बाप्पा, कोविड-19 या विषाणूने जो काय आमच्या देशामध्ये देखील थैमान घातलेला आहे, रोज आणि रोज अधिक आणि अधिक संख्येने जे रुग्ण सापडत आहेत, परमेश्वरा प्रार्थना करतो
या विषाणूवर जय प्राप्त करण्यासाठी तू विशेष जे आमचे शास्त्रज्ञ आहेत त्यांचं तू सहाय्य कर, यासाठी की प्रभावी असं औषध त्यांच्याद्वारे निर्माण व्हावं आणि हा समूळ कोविड-19 जो विषाणू आहे तो आमच्या देशातून त्याचं निर्मूलन व्हावं, त्यासाठी तू सहाय्य करता. प्रार्थना करतो आमच्या मंडळीवर विपुल आशीर्वाद पाठव. मंडळीमध्ये जे दुःखी कष्टी आहेत अशा प्रत्येकाच्या दुःखाचं कष्टाचं निवारण कर. मंडळी जे आजारी आहेत अशा प्रत्येकाला तू स्पर्श कर, आजारातून बरं कर, त्यांचा बिछाना तू बदलून टाक आणि या सर्व गोष्टींच्या द्वारे केवळ तुझं आणि तुझंच गौरव. प्रार्थना करतो प्रभू परमेश्वरा, आजचं वचन तुझ्या लेकरांसाठी तू आशीर्वादित कर. आजचं वचन तुझ्या लेकरांच्या आध्यात्मिक जीवनाच्या वाढीसाठी मार्गदर्शक आणि उपयुक्त तू ठरू दे आणि आजचं वचन आम्हा प्रत्येकासाठी तू आशीर्वाद. पुन्हा एक वार तुझ्या आभार मानत तुझ्या नावाला धन्यवाद दे. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि गोड नावात केली म्हणून तू आहे. परमेश्वराची स्तुती असो, त्याच्या पवित्र नावाला मान गौरव आतापासून सदा सर्व काळपर्यंत असो. प्रियांनो, आजच्या मननासाठी आपण जो शास्त्रपाठ घेतलेला आहे योहान शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 1 ते 7 ही वचनं आपण वाचलेली आहेत. परंतु प्रियांनो, यामध्ये आपण जे 6वं वचन आहे त्या 6व्या वचनावर आपण चिंतन मनन करणार आहोत. आणि 6वं वचन जे आहे की येशूने त्याला म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त हा मार्ग आहे, तो जीवन आहे आणि तो सत्य आहे. आणि म्हणून हे जगिक जीवन जगत असताना त्या ख्रिस्ताची आपण लेकरं या नात्याने आम्ही कुठल्या मार्गाने आपलं आयुष्य क्रमण करत आहोत, या जगिक जीवनामध्ये कुठल्या मार्गाने आम्ही जात आहोत याचं आत्मपरीक्षण करणं अगत्याचं आहे. कारण या ठिकाणी प्रभू म्हणतो की मीच मार्ग आहे, मीच मार्ग आहे. आणि म्हणून या वचनाद्वारे आपण आपलं आत्मपरीक्षण करूया की खरोखर या जगिक जीवनामध्ये कुठल्या मार्गाने आम्ही चालत आहोत किंवा जात आहोत. आणि म्हणून त्यासाठी आपण पाहूया की स्तोत्रसंहिता 1 आणि वचन 1, स्तोत्र 1 वचन 1 की ज्यामध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो की जो पुरुष दुर्जनाच्या मार्गाने जो पुरुष दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करीतो, तो धन्य. या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगत आहे की जो पुरुष, आता या ठिकाणी केवळ पुरुष, कारण आम्हाला ठाऊक आहे की पवित्र शास्त्र हे पुरुष वाचक लिहिलेलं आहे, परंतु ते वचन हे प्रत्येकासाठी आहे की जे दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही.
अशा संदर्भात म्हटलेलं आहे की परमेश्वर त्यांना धन्य म्हणतो, की ज्यांचा मार्ग हा दुर्जनांच्या मसलतीद्वारे नाही, जे दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, परंतु ते जो आमचा प्रभू की जो मार्ग आहे, सत्य आहे, जीवन आहे, त्या प्रभूच्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करीतात. आणि म्हणून प्रियांनो, हे जे वचन आहे विशेषतः मंडळीतील तरुणांसाठी आहे, कारण तरुणपणामध्ये अनेक प्रकारचे मोह हे तरुणांच्या जीवनात येतात. परंतु त्या प्रत्येक वेळी प्रत्येक तरुणाने सावध राहिलं पाहिजे, सावधगिरी ही बाळगली पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी स्तोत्रकर्ता दावीद राजा म्हणतो की धन्य तो पुरुष की जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही व पापीजनांच्या मार्गात पाऊल टाकीत नाही. आणि म्हणून प्रियांनो, आमचा प्रभू येशू ख्रिस्त की जो मार्ग आहे, त्या मार्गाने तुम्हाला आणि मला जाणं अगत्याचं आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी आम्हाला पाहावयास मिळते ती ही की जे सरळपणे चालणारे आहेत, जे सात्विकतेने चालणारे आहेत, जे धार्मिकतेने आपलं जीवन जगणारे आहेत, त्या लोकांच्या संदर्भात दावीद राजा म्हणतो की परमेश्वराच्या सर्व आज्ञांचं पालन करणं, त्याच्याच मार्गात चालणं व या सर्व गोष्टी आम्ही आमच्या संतानाला देखील आम्ही ते सांगणं, त्यांना शिकवणं आणि त्या मानण्यास, पाळण्यास सांगणं हे देखील ख्रिस्ती आई वडिलांचं कर्तव्य आहे. जर आम्ही ख्रिस्ताची लेकरं आहोत तर आमचा प्रभू हा मार्ग आहे आणि म्हणून त्या ख्रिस्ताच्या मार्गानेच आम्हाला गेलं पाहिजे. त्याने आम्हाला दाखवून दिलेल्या मार्गावरूनच आम्हाला चाललं पाहिजे. आणि म्हणून दावीद राजाचं उदाहरण आमच्या डोळ्यासमोर आहे की दाविदाने देखील आपला मुलगा शल्मोन याला देखील हेच सांगितलं होतं की तू आपल्या बापाच्या देवाला जाण, पूर्ण हृदयाने त्याची सेवा कर, कारण परमेश्वर हा अंतःकरण जाणतो, तो अंतःकरण उघडून पाहतो, तो अंतःकरण पारखणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून प्रियांनो, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा मार्ग हा सरळ आहे. या मार्गात चालणारे जे आहेत ते आपल्या जीवनामध्ये आनंद भोगत आहेत, ते आनंद पावलेले आहेत आणि एक आनंदी जीवन ते जगत आहेत. सात्विकपणे चालणारे जे आहेत ते या जगातलं आपलं जीवन निर्भयपणे जगत आहेत. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या मार्गाला, पवित्रतेचा जो मार्ग आहे तो मार्ग म्हटलेला आहे. आणि म्हणून या मार्गाने जाणारे, या मार्गात असणारे, या मार्गाने चालणारे त्या प्रत्येकाला पावित्र्य हे निश्चितपणे त्याद्वारे प्राप्त होतं. आणि म्हणून आपण देखील हा प्रयत्न केला पाहिजे की त्या मार्गाने आपण चाललं पाहिजे. उपदेशकाने देखील अतिशय चांगल्या रीतीने उपदेशकाच्या पुस्तकामध्ये त्याने जो तरुणांसाठी उपदेश केलेला आहे की हे तरुणा, तुला वाटेल त्या मार्गाने तू जा, तुझ्या इच्छेप्रमाणे तू कर, परंतु या गोष्टीचं तू भान ठेव की परमेश्वर हा या सर्व गोष्टींचा जाप तुझ्याकडून घेणार आहे. उपदेशकाचं पुस्तक याचा 11वा अध्याय आणि 9व्या वचनापासून आम्ही पाहतो
की हे तरुणा, आपल्या तारुण्यात आनंद कर. तुझ्या तारुण्याच्या दिवसात तुझे हृदय तुला उल्हास देऊ. तू मनास वाटेल त्या मार्गाने व नजरेस येईल तसा चाल. पण ह्या सर्वांबद्दल देव तुझा झाडा घेईल हे तुझ्या लक्षात असू दे. जरी या ठिकाणी तरुणांना मोकळीक दिलेली आहे, परंतु तरुणांनी देखील जे वचन ज्यावर चिंतन मनन आम्ही करत आहोत की आमचा परमेश्वर, आमचा प्रभू हा मार्ग आहे, आणि म्हणून तरुणांनी देखील विशेष या वचनाचं चिंतन मनन करत असता आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की या जगिक जीवनामध्ये आम्ही कोणत्या मार्गाने जात आहोत, कोणत्या मार्गाने आम्ही चालत आहोत. जर उपदेशकाप्रमाणे जर आम्ही आमच्या मनास वाटेल, आमच्या इच्छेप्रमाणे आम्ही चालत असू, तर निश्चितपणे आमचा परमेश्वर, आमचा प्रभू त्या गोष्टींबद्दल झाडा घेणार आहे. आणि म्हणून प्रियांनो, आजच्या या पवित्र वारी पुन्हा एक वार या वचनाकडे आपण आपलं मन, आपलं चित्त आपण लावूया की आमचा प्रभू हा मार्ग आहे, सत्य आहे, तो जीवन आहे, आणि त्याच्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणीही जात नाही. देवबाप करो आणि आमचं वचन तुम्हा सर्वांसाठी प्रभू आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. पवित्र प्रभूजी, तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आजच्या वचनांच्या द्वारे तू आम्हाशी बोललास की आमचा प्रभू हा मार्ग आहे, आणि जी आम्ही त्या ख्रिस्ताची लेकरं या नात्याने त्या ख्रिस्ताच्या मार्गानेच आम्ही या जगिक जीवनामध्ये चाललं पाहिजे, त्या मार्गानेच आम्ही गेलं पाहिजे. त्यासाठी तुझ्या सर्व लेकरांचं तू सहाय्य कर. तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू प्रत्येकास दे, आणि ख्रिस्ताची धाव तू आखून दिलेली आहे, त्या धावेवरून आम्ही प्रत्येकाने धावावं. ती धाव आम्ही पूर्ण करावी, यासाठी की तुझ्या सर्व लेकरास तो जीवनी मुकुट प्राप्त व्हावा, असं तुझ्या कृपेने होऊ दे. आणि म्हणून पुन्हा एक वार या तुझ्या सर्व कळपास तुझ्या पवित्र हाती देतो. या कळपाचं तू सहाय्य कर, आणि तुझं गौरव त्याद्वारे तू करून घे. छोटीशी प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या गुन्ह्यासरून सोडले आहे तसेच तू आमची गुन्हे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता देवाच्या सर्व लहान थोर लेकरांसह आता आणि इथून पुढे सदा सर्व काळपर्यंत असो. आमेन.